लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णवाहिकांची संख्या कमी. जिल्ह्यात केवळ 31 रुग्णवाहिका. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेचे जाळे पसरलेले आहे. त्यातच जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाखाच्या घरात आहे. मात्र लोकसंख्येच्या मानाने रुग्णवाहिकेची संख्या तोकडी आहे. आरोग्य विभागाची 108 क्रमांकाची रुग्णवाहिका दररोज गंभीर रुग्णांना आधार देताना दिसत आहे. परंतु रुग्णवाहिकेची संख्या कमी असल्याने गंभीर आजार असलेले रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे पेशंटला खाजगी ॲम्ब्युलन्स भाड्याने करून रुग्णालय गाठावे लागते. त्यामुळे 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 108 रुग्णवाहिकेद्वारे जिल्ह्यात 24,000च्या जवळपास रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. 108 क्रमांक रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना योग्य उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत होते. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत 108 रुग्णवाहिकांची संख्या अतिशय कमी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण अमरावती येथे उपचारासाठी येतात. कधीकधी गंभीर आजारांमुळे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे रुग्णांना रेफर केले जाते. त्यामुळे खाजगी ॲम्ब्युलन्सशिवाय रुग्णांकडे पर्याय राहत नाही. जिल्ह्यात केवळ 6 रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटरची सुविधा आहे. त्यामध्ये अमरावती, अचलपूर, वरुड, धारणी, चरणी, दामणगाव, रेल्वे या 6 ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्णवाहिका व्हेंटिलेटरची उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्ण 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.